राज्यातील वाहतूक व्यवस्थेबाबतची मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्यात नव्या ऑटो रिक्षांसाठी परवाने देण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय। वाढती वाहतूक कोंडी आणि शहरांमध्ये वाढत चाललेलं प्रदूषण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 9 मार्च पासून नव्या रिक्षा परवान्यांची प्रक्रिया तात्पुरती बंद ठेवण्याची घोषणा परिवहन विभागाने केली आहे। विशेष म्हणजे तब्बल 9 वर्षांनंतर सुरू होणारी ही परवाना प्रक्रिया आता पुन्हा थांबवण्यात येत आहे। राज्य सरकारने नव्या रिक्षा परवान्यांबाबत केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला होता। त्यावर केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे, 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। दरम्यान ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनीही नव्या परवान्यांवर स्थगिती देण्याची मागणी केली होती। ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे। मात्र ई रिक्षाबाबत परिवहन विभागाने अधिक स्पष्टता देणं गरजेचे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। इतकंच नाही तर आसपासच्या परिसरात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी कंपन्यांवरही सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काही कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली। मोटर वाहन कायद्यानुसार वाहतूक व्यवस्थेचं नियमन करण्यासाठी राज्य सरकारांना आवश्यक लवचिकता देण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने नव्या रिक्षा परवान्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे। आता मोठा प्रश्न असा की नव्या रिक्षा परवान्यांवरील ही स्थगिती खरंच वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर लगाम लावणार का? अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा पुणे लोक।